बरं चला आता अर्थशास्त्राचे आजचे प्रश्न बघूया. तर अर्थशास्त्रावरती एकूण 16 प्रश्न होते. 16 पैकी किमान 13 प्लस प्रश्न कोणाचे बरोबर आहेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. चला पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेची मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत? आता संख्यात्मक साधने ओळखायची. विशिष्ट प्रकारचे अग्रिम भेदभावपूर्वक व्याजदर आकारले जाते, हे काय संख्यात्मक आहे का गुणात्मक? तर हे गुणात्मक आहे, हे नाही. रेपो दर संख्यात्मक आहे. पत अधिकृतता योजना ही काय आहे? तर ही बी गुणात्मक साधने आहे. तर खुल्या बाजारात खरेदी विक्री हे काय आहे? तर संख्यात्मक आहे. म्हणजे ए, बी आणि डी, बी आणि डी म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढे राजकोषीय तूट संदर्भात प्रश्न आहे. राजकोषीय तूट म्हणजे सरकारी कर्ज वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीमधील फरक, प्राप्तीतील फरक. तर ऑब्वियसली बरोबर आहे, म्हणजे हे एक आहे, बाकी बघायची गरज नाहीये. म्हणून 22चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आता पुढे खालील विधाने विचारात घ्या. विधाने विचारात घ्यायची. अटल इनोव्हेशन मिशन म्हणजे एम चा केंद्र सरकारचा पुढाकार आहे, बरोबर. एम ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे, दोन्ही बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर राहील, ए आणि बी दोन्ही. ठीक आहे. अर्थशास्त्र एकदम सोपं होतं असं म्हणायला हरकत नाहीये. कमेंट करून तुम्ही सांगायचंय तुम्ही प्रश्न पत्रिका फेस केलेली आहे त्या टाइम प्रेशर मध्ये. ठीक आहे, कमेंट करून सांगा. आता बघा, जोड्या जुळवा. बँकिंग नियंत्रण कायदा हा 1949 ला झालेला होता, बँकिंग नियंत्रण कायदा. आणि मध्यवर्ती बँकेला म्हणजे आरबीआय ला नियंत्रणाचा अधिकार देतो. म्हणजेच काय होईल? पर्याय क्रमांक 3 ची जोडी जुळेल. आणि बँक राष्ट्रीयकरण तुम्हाला माहितीये दोनदा झालेले तर आहे मुख्य. तर बँक राष्ट्रीयकरण मध्ये काय आहे की उद्देश काय आहे की सामाजिक उद्देश आहे प्रामुख्याने साध्य करण्यासाठी बँकाचं राष्ट्रीयकरण झालं, फायनान्शियल इन्क्लुजन असं म्हणता येईल. ठीक आहे. आणि 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकेची संख्या ही 12 होती आणि शाखा विस्तार ठेवीचे अधिक संकलन करणे. म्हणजेच योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढे केंद्र शासनानुसार केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप अखिल भारतीय स्तरावर मार्च 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती? मला वाटतं तो साधारणतः 17-18% होता, म्हणून पर्याय क्रमांक 4 मी निवडतो. तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आता 19 जुलै 1969 रोजी किती खासगी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे? हा एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. कोणाचा चुकला प्रामाणिकपणे सांगा, कोणाचा चुकायला नको. तर किती ते बँक होत्या? 14 बँक होत्या. आणि त्याच्यात निकष काय होतो बरं, केव्हा झालेलं होतं? तर 19 जुलै 1969 निकष काय होतं? 50 कोटी, 50 CR. ठीक आहे. कोटीपेक्षा ठेवी जास्त असलेल्या 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं. आता पुढचा प्रश्न, 7वा प्रश्न काय आहे? कर देय क्षमता तत्वाची म्हणजे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये कर देय क्षमता तत्वाची आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे, बरोबर आहे. तर उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक कर भरावा, बरोबर. कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात यावी, बरोबर. म्हणजे दोन्ही बी बरोबर आहे. पर्याय क्रमांक हे 3 हे याचं योग्य उत्तर राहील. ठीक आहे. आता पुढे भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2023 नुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्राचा समावेश आहे? तर कुठल्या उपक्षेत्राचा समावेश आहे? पोलाद, व्यायामशाळा उपकरणे, खेळणी आणि मत्स्यपालन म्हणजे 4B चा समावेश आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. आता पुढे हे बघा, हे तर फुकटचा मार्क. हा कोणाचा चुकला ना खरंच, आता मी बोलत नाही पण कोणाचा चुकायला नको. ठीक आहे. काय आहे? कलम 112 वार्षिक वित्तीय विवरण माहिती किंवा विवरण याला बजेट म्हणूयात का? अर्थसंकल्प, बरोबर. 151 लेखा अहवाल, 167 आकस्मिक निधी आणि 280 वित्त आयोग.
हे सरळ सरळ दिलेले आहेत, त्याच्यामुळे कोणाचं चुकलेलं नसायलाच पाहिजे. पण कोणाचं चुकलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, पण पुढच्या वेळेस नक्कीच लक्ष द्या, असं चुकायला नको. ठीक आहे, फुकटाचा मार्क होता. त्याच्यानंतर 10वा प्रश्न काय आहे, कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीबाबत आहे. तर काय आहे, रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. बरोबर. RV गुप्ता हे कृषी कर विषयक उच्च तज्ञ समितीचे अध्यक्ष होते. तर हे बरोबर आहे का? बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक कुठला येईल? अ आणि ब दोन्ही असलेलं म्हणजे पर्याय क्रमांक कुठं आहे? 3 हे योग्य उत्तर राहील. ठीक आहे. पुढचा प्रश्न फॅक्च्युअल आहे. काय आहे तर भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफलक म्हणजे डॅशबोर्ड अंतर्दृष्टी मध्ये सुरू करण्यात आला आहे. तर हा केव्हा सुरू करण्यात आलेला आहे? तर हा जून 2023 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर राहील. आणि त्यावेळेस जे काही होते शक्तिकांत दास हे कोण होते? आरबीआयचे गव्हर्नर होते. ठीक आहे. आणि याचा उद्देश काय आहे? तर मुख्य उद्देश आर्थिक समावेशनाची प्रगती मोजणे आणि ज्या भागामध्ये बँकिंग सुविधा कमी आहेत अशा क्षेत्राची ओळख पटवणे हे आंतरदृष्टी या डॅशबोर्डचा उद्देश आहे. ठीक आहे. आता पुढे 12वा प्रश्न अर्थशास्त्राचा काय आहे की खालीलपैकी कोणते लेखा पालनाची तत्वे आहेत? तर जमा, उत्पार्जित तत्व आहे, भौतिकतेचे तत्व आहे, आर्थिक घटक तत्व आहे, मौद्रिक तत्व आहे. म्हणजे वरील सर्व एकदम सोपं. ठीक आहे, सर्वच जर तुका लावला असेल तरी बऱ्याच लोकांचं आलेलं असणार आहे. ठीक आहे. आता पुढचं काय? छापील पैशाचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते तेव्हा वाढू शकते. सरळ सरळ चलन वाढ होते. काय होते? जास्त पैसे झाले तर चलन वाढ होते, तूट भरतात त्यावेळेस. ठीक आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर 14वा प्रश्न अर्थशास्त्राचा भारताच्या 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? हे चुकायलाच नको, फक्त इथे स्पेलिंग मिस्टेक झाली. पानगरिया पाहिजेत, अरविंद पानगारिया. ओके. हे खाली इंग्रजी बघितलं तर बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर राहील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न खालील विधाने विचारात घ्या. तर हा काय आहे तर 2021-22 म्हणजे भारताचे अन्न उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. हे बरोबर आहे. आणि भारताची ज्वारी वगळता अन्नधान्याचे उत्पादन इथिओपिया हे काय माहिती नाही मला, आणि म्हणून हे मी निवडणारच नाहीये. तुम्ही कमेंटमध्ये सांगायचंय कुठे तुमच्या वाचनामध्ये आलंय ते कमेंटमध्ये सांगा. मी तर सध्या तरी पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर याचं चूज करतोय. ठीक आहे, आणि हेच असावं असं मला वाटतं. ठीक आहे. आता पुढचा 16वा प्रश्न अर्थशास्त्राचा शेवटचा प्रश्न काय आहे की 2024-25च्या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे जीडीपी वाढीसह भारताचा विकास मजबूत राहिला आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. तर तो आहे 7.2 म्हणजे पर्याय क्रमांक किती राहील? 4. आता पुढचा प्रश्न मला वाटतं संपले अर्थशास्त्राचे. पुढचे प्रश्न आपण पुढच्या पार्टमध्ये घेऊयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.